तारकपूरमध्ये भव्य तपासणी शिबिर यशस्वी. जितू गंभीर व जाधव परिवाराचे कौतुक. तारकपूरमध्ये आज आरोग्य सेवेची नवी उंची. जितू गंभीर व जाधव परिवाराचे योगदान उल्लेखनीय. अहिल्यानगरच्या तारकपूर परिसरात आज साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि इंडो आयरिस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिर, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात पार पडले. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या या भव्य शिबिरात स्त्रीरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, हृदयविकार तसेच विविध जनरल आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीममार्फत करण्यात आली. सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेस सिंधी हॉल तारकपूर येथे झालेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक गरजू रुग्णांनी मोफत तपासणी, सल्ला आणि उपचारांचा लाभ घेतला. समाजोपयोगी या कार्यासाठी नागरिकांनी साई द्वारका सेवा ट्रस्ट, इंडो आयरिस हॉस्पिटल तसेच जितू गंभीर आणि जाधव परिवाराचे विशेष अभिनंदन केले. या उपक्रमामुळे परिसरात आरोग्य जागृतीला नवा वेग मिळाल्याचे नागरिकांनी सांगितले. श्री वाहेगुरु, जय झूलेलाल, सतनाम श्री वाहेगुरु. आज नव्याने झालेले वॉर्ड क्रमांक 5 येथे साई द्वारका ट्रस्ट जे मानवताची सेवा जाधव परिवार करतोय त्यांच्यातर्फे व या वॉर्डमधल्या माजी नगरसेवक आणि नागरिकांतर्फे हे जे मोफत भव्य आरोग्य शिबिर भरवलं गेलं आहे, खरोखरच ते परोपकाराचं काम आहे. कारण वॉर्ड नंबर 5मध्ये 3-4 वस्त्या अशा आहेत की जिथे लोकांना खरंच या शिबिराची गरज होती. कमीत कमी या शिबिराच्या निमित्ताने त्या लोकांची आज वेगवेगळे जे रोग आहेत त्या उपचारावरच्या मार्गदर्शन त्यांना नामवंत दवाखान्या आणि हॉस्पिटल्सकडून भेटते आणि इथे औषधाचा पण मोफत जे वाटप केला जातोय तो खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. व जाधव परिवार, जितू गंभीर, जय भोसले आणि सर्व इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांचे आभार मानतो की त्यांनी हे शिबिर इथे आपल्या लोकांसाठी आयोजित केलं आणि दीन गरीब आणि जे मध्यमवर्गीय लोक आहेत ते त्याचा लाभ घेतात सकाळपासून. ते बघून खरंच आनंद होतो. मी या शिबिरास माझ्यातर्फे, सिंधी समाजातर्फे आणि भारतीय सिंधूतर्फे ते पंजाबी समाज, शीख समाजातर्फे शुभेच्छा देतो आणि असे शिबिर वेळोवेळी त्यांनी भरावेत अशी मी. आज तारकपुर में सिंधी पंजाबी कॉलोनी में जो साई द्वारका ट्रस्ट की तरफ से मुफ्त सर्वरोग निदान शिविर भरा, सब नागरिकों ने उसका लाभ उठाया. बहुत से नागरिकों को यहाँ इलाज हो रहा है, दवाइयाँ मुफ्त में बांटी जा रही है और हम सब साई द्वारका ट्रस्ट का धन्यवाद करते हैं कि ऐसे शिविर हमेशा होते रहे और गरीबों को और मध्यम वर्गीय लोगों को उसका लाभ मिलता रहे. श्री साई द्वारका सेवा ट्रस्ट आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आज या ठिकाणी तारकपूर येथे सर्वरोग तपासणी शिबिर व उपचार शिबिर हे आयोजित करण्यात आलेलं आहे. आमचा मानस असा आहे की ज्या भागामध्ये आपण खरं म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जातो व हे लोक आता नव्याने भाग आमच्याकडे आलेला आहे, हे लोक खूप तसे प्रेमळ लोक आहेत, आमच्याबरोबर कायम पाठीशी राहत असतात. तर अशा लोकांचे खरं म्हणजे आज आपण पाहिलं तर आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. अशा लोकांच्या आरोग्याची तपासणी करणं हे आपलं कर्तव्य आहे. मग शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून अशा प्रकारे या भागामध्ये आणखी चांगली आरोग्य सुविधा देता येईल, त्यामुळे आज हे मोठं शिबिर घेण्यात आलेलं आहे. यामध्ये इंडो आयरिश हॉस्पिटल असेल, विवा आय हॉस्पिटल असेल, त्याचप्रमाणे प्राईम केअर हॉस्पिटल असेल, असे मोठे हॉस्पिटल यामध्ये सहभागी झालेले आहेत. यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि यापुढेही अशा प्रकारच्या अनेक सेवा म्हणजे महानगरपालिका, नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पायाभूत सुविधा असतात त्या देण्याचा प्रयत्न तर या ठिकाणी होणारच आहे, परंतु त्याबरोबरच सेवेच्या माध्यमातून अशा प्रकारचे विविध उपक्रम, सामाजिक उपक्रम या पुढील काळामध्ये आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, मग आमचे दामू शेठ असतील, राजेंद्र शेठ असतील, आमचे या भागातील आमचे मोठे बंधू जितू भैया गंभीर असतील, आमचे जय भाऊ असतील व इतर सर्व जे कार्यकर्ते जे कायम समाजसेवा करतात या सर्वांना बरोबर घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम केले जाणार आहेत. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.